नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PS सक्सेस मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आज आपण संकलित मूल्यमापन 1 सन 2024-25 इयत्ता 8वी विषय मराठी प्रथम भाषा यांचे उत्तरासहित स्पष्टीकरण पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. सर्वप्रथम आपण तोंडी चाचणीवरील प्रश्न अभ्यासू. प्रश्न 1. खालील छायाचित्रातील व्यक्तीचे निरीक्षण कर व विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे सांग. तर तिच्यातला आहे, छायाचित्रातील व्यक्तीचे नाव सांग. तर छायाचित्रातील व्यक्तीचे नाव आहे राधिका मेनन. छायाचित्रातील व्यक्तीच्या वेशभूषेचे वर्णन कर. तर विद्यार्थ्याला छायाचित्रात असणाऱ्या राधिका मेनन या व्यक्तीच्या वेशभूषेचे वर्णन करायला सांगायचे. त्यानंतर छायाचित्रातील व्यक्तीच्या जीवनात घडलेला प्रसंग तुझ्या शब्दात सांग. विद्यार्थ्यांना त्यांच्या मतानुसार त्यांच्या शब्दात या राधिका मेननच्या जीवनात घडलेल्या प्रसंगाचं वर्णन करायला सांगायचे. प्रश्न 2. खाली दिलेला उतारा वाचून व त्या खाली दिलेल्या प्रश्नाची उत्तरे विद्यार्थ्याला सांगायला लावायची. त्याच्यातला वरील उतार्याचे समजपूरक प्रकट वाचन कर. म्हणजे विद्यार्थ्यांना वर दिलेल्या उतार्याचे प्रकट वाचन करायला लावायचे. त्याच्यातला आहे मन केव्हा प्रसन्न होते ते सांग. तर त्याचे योग्य उत्तर आहे रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहिले की मन प्रसन्न होते. त्यानंतर आहे नयनसुख कशामुळे मिळते ते सांग. याचे योग्य उत्तर आहे नाजूक टवटवीत आणि गंध मिश्रित फुलांच्या दर्शनाने नयनसुख मिळते. फुले आपल्याला कोणता संदेश देतात ते सांग. तर फुले आपल्याला मुलांनो, आजचा दिवस आपला आहे. या दिवशी आनंदाने हसा, खेळा, बागडा. दुसऱ्यांना आनंद, सुख, समाधान देण्यातच खरा आनंद आहे हा संदेश देतात. आता आपण लेखी चाचणीवर आधारित प्रश्न पाहू. प्रश्न 3. खाली दिलेला उतारा वाच व त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. खालीलपैकी कोणत्या वाक्यातून देशप्रेम व्यक्त होते? योग्य पर्याय क्रमांकाला गोल कर. तर पर्याय 1 घरातील कचरा रस्त्यात टाकला. पर्याय 2 आंदोलकांनी वाहनाच्या काचा फोडल्या. पर्याय 3 मुलांनी शाळेच्या आवारात झाडे लावले. आणि पर्याय 4 लोकांनी सार्वजनिक उत्सवातील निर्माल्य नदीपात्रात टाकले. तर याच्यातून देशप्रेम व्यक्त होणारा पर्याय क्रमांक आहे 3 मुलांनी शाळेच्या आवारात झाडे लावली. त्यानंतर आहे का ते सकारण लिही. 1 देश प्रदूषणाच्या कचड्यात सापडत आहे कारण वाढत्या लोकसंख्येचे परिणाम आणि जास्त वृक्षतोडीचे परिणाम, त्यामुळे देश प्रदूषणाच्या कचड्यात सापडत आहे. त्यानंतर 2 डोंगर उघडे बोडगे दिसत आहे कारण मनुष्याने जास्त केलेली जंगलतोड, त्यामुळे डोंगर उघडे बोडगे दिसत आहे. त्यानंतर आपली भारत माता सस्यश्यामल होण्यासाठी करायचा कोणता एक उपाय लिही. तर 1 प्रदूषण टाळणे, 2 वृक्षारोपण करणे आणि 3 पर्यावरणाची निगा राखणे. त्यानंतर तुझी शाळा आणि तुझ्या शाळेच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी कोणत्या एका उपक्रमाचे नाव सुचव व लिही. तर उपक्रमाचे नाव आहे 1 पर्यावरण दृष्टिकोन, 2 वृक्षारोपण. प्रश्न क्रमांक 4 खालील बातमी वाच व त्या खालील दिलेल्या प्रश्नाची उत्तरे लिही. तर बातमी अशी आहे, शाळेत शिक्षण सप्ताह उत्सवात साजरा. प्रश्न दिलेल्या बातमीचा विषय काय आहे ते लिही. तर दिलेल्या बातमीचा विषय आहे शाळेत शिक्षण सप्ताह उत्सवात साजरा. प्रश्न सदर उपक्रमातील विविध कार्यक्रमाबाबत प्रारंभी कोणी मार्गदर्शन केले. तर सदर उपक्रमातील विविध कार्यक्रमाबाबत प्रारंभी शाळेतील मुख्याध्यापकांनी मार्गदर्शन केले. प्रश्न शिक्षण सप्ताह अंतर्गत पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने कोणत्या उपक्रमाचे आयोजन केले होते ते लिही. तर शिक्षण सप्ताह अंतर्गत पर्यावरण संरक्षण दृष्टीने शाळेमध्ये वृक्ष लागवड या उपक्रमाचे आयोजन केले गेले होते. प्रश्न शिक्षण सप्ताह उपक्रमांतर्गत कोणत्या उपक्रमाचे आयोजन केले होते ते लिही. तर शिक्षण सप्ताह उपक्रमांतर्गत शाळेमध्ये अध्ययन साहित्य निर्मिती, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध कला सादरीकरण, भाषिक व गणितीय खेळ, वृक्ष लागवड इत्यादी विविध उपक्रमाचे आयोजन केले गेले होते. प्रश्न क्रमांक 5 खाली दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही. खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळखून त्याचा अर्थ लिही. विशालला गायनात अत्यंत रस आहे.
वाक्प्रचार आहे रस असणे आणि त्या वाक्प्रचाराचा अर्थ आहे रुची असणे. प्रश्न आ. खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करणारी म्हण लिही. बाबांनी रमेशला सांगितलेले काम केले नसल्याची नुसती जाणीव करून दिल्याबरोबर त्याने काम न करण्याची अनेक कारणे सांगितली. तर या वाक्याचा अर्थ स्पष्ट करणारी म्हण आहे नाचता येईना अंगण वाकडे. प्रश्न ई. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदल व वाक्य पुन्हा लिही. राघवने खडू आणला. तर याचे अनेक वचन होईल राघवने खडू आणले. प्रश्न क्रमांक 6. खालील उतारा वाच व त्यावर आधारित खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. प्रश्न अ. खाली दिलेल्या बोलीभाषेतील शब्दांना प्रमाण भाषेतील पर्यायी शब्द लिही. एक आहे ढेचकी. तर ढेचकीचा प्रमाण भाषेतील शब्द आहे रुंदट तोंडाचे भांडे. 2. वलानी. तर वलानीचा प्रमाण भाषेतील पर्यायी शब्द आहे बांधणी. प्रश्न आ. खाली दिलेल्या अर्थाचा उतार्यात आलेला शब्द शोधून लिही. लाकडी काठी. तर लाकडी काठीचा उतार्यात आलेला शब्द आहे दांडी. प्रश्न ई. खाली दिलेल्या शब्दातील अक्षरापासून कोणता एक अर्थपूर्ण शब्द तयार कर व लिही. तर चिरागनगर. तर चिरागनगर या शब्दातील अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो तो म्हणजे नगर. प्रश्न ई. दिलेल्या परिच्छेदातील अपरिचित बोलीभाषेतील शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी तू कशाची मदत घेशील ते लिही. तर दिलेल्या परिच्छेदातील अपरिचित बोलीभाषेतील शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी मी मराठी शब्दकोश वाङ्मय याची मदत घेईल. प्रश्न क्रमांक 7. खालील कविता वाच व त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. प्रश्न अ. पुढीलपैकी श्रावण महिन्यासाठी कवितेत न आलेल्या विशेषणाला गोल कर. तर श्रावण महिन्यासाठी कवितेत खेळगा, रंगारी आणि खट्याळ हे विशेषण आलेले आहे, पण खोटकर हे विशेषण आलेले नाही, म्हणून खोटकर या विशेषणाला गोल करायचं. प्रश्न आ. इंद्रधनुष्य हे उत्तर येईल असा एक प्रश्न तयार कर व लिही. पाऊस पडला की सप्तरंगी होऊन आभाळी शोभतो, त्याला बोट दाखविले की तो ढगाळी लपतो, त्याला ओळखा. प्रश्न ई. वरील कवितेत श्रावण महिन्यातील कोणकोणत्या सणांचे वर्णन आले आहे ते लिही. तर श्रावण महिन्यात नागपंचमी, गोपाळकाला व दहीहंडी या सणांचे वर्णन आलेले आहे. प्रश्न ई. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या कोणत्याही 2 जोड्या लिही. 1. लाजल्या सजल्या आणि 2. बांधतो लपतो. प्रश्न उ. कवितेतील तुला आवडणारी ओळ कोणती व ती का आवडली ते लिही. तर या कवितेतील मला आवडणारी ओळ आहे दहीहंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा. कारण दहीहंडी या सणाच्या दिवशी श्रावणाच्या सरीने चिंब चिंब आम्ही बालगोपाळ होऊन आनंद उत्सव साजरा करत असतो. मला वाचनाचा छंद आहे. पुस्तक मिळाले की मला खूप आनंद होतो. माझ्या आईबाबांनी मला वाचनाची सवय लावली. मी लहान असतानाच मी स्वतःच गोष्टी वाचू लागलो व त्यातून मला आनंद मिळू लागला. वाचनाच्या छंदामुळे मला खूप फायदा होतो. वीर पुरुषांच्या गोष्टी वाचताना मला आनंद मिळतो. कधी कधी गोष्टीमधून अनेक देशांची माहिती सुद्धा मिळते. या वाचनाच्या सवयीमुळे वर्गात विविध विषयावर मी बोलू शकतो. आता जेणेकरून पुस्तक हा माझा मित्रच बनला आहे. प्रश्न क्रमांक 9. खाली दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही. प्रश्न अ. सुट्टीमध्ये तू अनुभवलेल्या गमती जमती 3 ते 4 वाक्यात लिही. सुट्ट्यात मी माझ्या मामाच्या गावी कोकणात गेलो होतो. तिथली झाडे झुडपे व निसर्गरम्य वातावरण पाहून मला खूप आनंद झाला. कोकणातील डोंगरदऱ्या व धबधबे पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झाला. कोकणातील हापूस आंबे व फणसातील गऱ्यांचा मनसोक्त आस्वाद घेतला.
प्रश्न 9 आ. खाली दिलेल्या चित्रावर आधारित कवितेच्या 2 ओळी तयार कर व लिही. या झाडाहून त्या झाडावर जाऊन मी डोलावे, पूर्ण आकाशात मी मनसोक्त फिरावे. आज मज वाटते मी पक्षी व्हावे. प्रश्न क्रमांक 10. इयत्ता 8वी साठी तयार केलेल्या वाचन कोपऱ्याचे उद्घाटन करण्याची विनंती करणारे पत्र विद्यार्थी प्रमुख या नात्याने मुख्याध्यापकांना लिही. प्रश्न क्रमांक 12. खाली दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही. प्रश्न 12 अ. अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप ओळखून लिही. पानावर दवबिंदू जमले होते. सामान्य रूप पाना. प्रश्न 12 आ. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखून लिही. वाक्य खेड्याहून शहर मोठे असते. तर विभक्तीचा प्रकार आहे पंचमी विभक्ती. प्रश्न 12 ई. खालील वाक्यातील प्रयोग ओळखून लिही. 1. अमित पुस्तक वाचतो. तर याचा प्रयोग प्रकार आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. 2. आईने गाईला बांधले. याचा प्रयोग प्रकार आहे भावे प्रयोग. प्रश्न 12 ई. खालील तक्ता पूर्ण कर. 1. भाग्योदय. तर संधी विग्रह आहे भाग्य प्लस उदय, भाग्योदय. 2. करावेसे. तर याचा संधी विग्रह आहे करावे प्लस असे, करावेसे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.